संतोष देशमुख फॅमिली त्या मुलीला भेटले नाही आणि धनंजय मुंडेला साधं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्याला भेटायला गेले. तुम्हाला अशी काय गरज पडली होती त्या दोघांची भेट करून द्यायची 4.5 तास एकत्र बसायचे? असे कित्येक धस येतील जातील, कित्येक बावनकुळे येतील जातील, पण संतोष भैया देशमुख सारखं जे प्रकरण घडलेले हे आता पुन्हा घडणार नाही. धसची जबाबदारी अजून वाढलेली आहे. त्यांनी अत्यंत प्रखरपणे संतोष भैया देशमुख यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बीड येथील संतोष देशमुख प्रकरण जे आहे, हत्याकांड प्रकरण आहे, ते गाजत आहे. त्या प्रकरणामध्ये अनेक राजकीय वळण देखील त्या हत्याकांडाला प्राप्त झालं. त्या राजकारणाचा एक भाग म्हणजे सुरेश धस यांनी ज्या ते प्रकरण उचलून धरलं त्यानंतर याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलण्यात आला गेला. मुंडे आणि धस यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले गेले आणि त्यानंतर आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर कुठंतरी या प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झालंय. मात्र 2 महिने होऊन गेले तरी त्या प्रकरणाला अद्यापही कुठल्या प्रकारे ठोस निर्णय झाला नाही आणि धस आणि मुंडे यांच्या भेटीनंतर कुठंतरी मराठा समाज आता हा आक्रमक झालेला आहे. तर आपल्यासोबत काही मराठा समाजाचे एक पदाधिकारी आहेत, तसे समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीत त्यांना काय वाटतं. धस आणि मुंडे यांनी एकमेकांची भेट घेतली त्यानंतर कुठंतरी हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलंय. त्या जी पीडित आहे ती मुलगी, तिला न्याय मिळणार की नाही असा आता प्रश्न उपस्थित होतोय. तर काय एकंदरीत एक मराठा बांधव म्हणून तुमची भावना आहे? सर्वात प्रथम धस साहेबांनी मुंडेंना अजिबात भेटलंच पाहिजे नव्हतं. कारण की ज्या मुंडेंविषयी आपण गेल्या 2 महिन्यापासून कागदपत्रे म्हणा किंवा पीडित कुटुंबाची जी मुलगी संतोष भैया देशमुखची मुलगी हिला जो आपण न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करत होतो ते प्रयत्न कुठेतरी या भेटीनंतर कमी होतील किंवा त्याच्यानंतर सुरेश अण्णा धस हे कुठेतरी त्यांची आता जी बाजू मांडायची किंवा जे प्रकर्त्याने जे 2 महिन्यापासून बोलतायत, आता मला असं वाटत नाही की या 4.5 तासाच्या भेटीनंतर ते 100% बोलतील म्हणून त्या प्रकर्त्याने. आणि जर त्यांना भेटायचंच होतं तर ते बावनकुळेंनी स्टेटमेंट देण्याची गरज नव्हती ना काही, की धसच मुंडेंची भेट झाली. धसांनीच क्लिअर केलं पाहिजे होतं ना की अरे मी मुंडेला भेटून आलो, मुंडे आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालं, मला त्यांची काळजी वाटतेय. मग गेल्या 2 महिन्यापासून त्यांना मुंडे साहेबांची काळजी वाटली नाही का? त्यांना आपल्या समाजाची काळजी वाटली नाही का? ज्या मराठा समाजाने धस साहेबांना एवढं डोक्यावर, अंगावर, खांद्यावर किंवा जेवढं त्यांना सपोर्ट दिला, त्यांच्या मागे ज्या ताकदीने उभा राहिला, त्या मराठा समाजाचा आता कुठेतरी फसवणूक केल्या सारखं झालेलं आहे ना. आणि मला वाटतं 100% भेट घ्यायला पाहिजेच नको होती. बरं, तब्बल 4-4.5 तास त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता कुठेतरी धसांची भूमिका देखील नरमायची आहे. तर एकंदरीत काही तिथं सेटलमेंट झाली असं वाटतंय का? नक्कीच याच्या शंकेला पूर्णपणे वाव आहे. आपण एखादा नेता असू, सामाजिक कार्यकर्ता असू किंवा कुणी असू, त्यांनी सर्वात प्रथम एक विषय असा एक गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे. आंदोलन आपण जे करतो किंवा चळवळी ज्या करतो हे आपलं उदरनिर्वाहाचं साधन नाही, हे एक व्यवस्था परिवर्तनाचं माध्यम आहे. आपण हे जे आंदोलन उभं केलं किंवा जी चळवळ उभं केली, एखाद्या छोट्या मुलीला तिचे वडील ज्या क्रूरतेने मारले गेले तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलन उभं केलेले. आणि या आंदोलनाचा धस साहेबांनीच हे सांगितलं होतं का आकाचा आका, म्हणजे जरी धस हे क्लिअर नाव घेऊन नसेल बोलले तरी हे सगळ्यांना कळालं वाल्मिक कराड आका आणि त्याचा आका धनंजय मुंडे. तर अशा धनंजय मुंडेला भेटेल का गेलं हेच सगळ्यात मोठी अडचण मराठा समाजाला, सगळ्यात मोठ्या शंकेचं कारण आहे का हे इतके मोठे विलन असणाऱ्या माणसाला तुम्ही आता भेटायलाच का गेले? कारण या सगळ्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांची जे आपण वागणूक धस मुंडेंनी सुरुवातीला ज्याचा राजीनामा देऊन या चौकशीला उघडपणे सामोरे जायला पाहिजे होते. धनंजय मुंडेंनी कुठेही राजीनामा नाही दिला, उलट ते त्या पदाला एकदा एखाद्या गोचिडासारखे चिटकून बसलेले. आपल्याला थोडी तरी लाज पाहिजे. ज्या धसांशिवाय मुंडेंचं पाणी हालत नाही अशी टीका पंकजा मुंडेंनी केली होती त्या वाल्मिक कराड शिवाय. त्या वाल्मिक कराडचं एवढे मोठे गुन्ह्यात नाव येते आणि तरी सुद्धा धस राजीनामा, आपले मुंडे राजीनामा देत नाही. तो काळ कुठं होता जेव्हा आर पाटलांनी एका वाक्यावर गृहमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि आज हे सत्तेतले नेते फार पद सोडवतच नाही आणि याच्यातून ते हे प्रकरण दाबून नेणार कुठं ना कुठं या प्रकरणाला आणि न्याय मिळालेला मुंडेंचा मंत्रिपद याला अडचण ठरणार आहे. त्यांनी ही चळवळ, धसांनी बी ही चळवळ फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरू नये. आता धसांची जबाबदारी वाढलेली, कारण त्यांचं जे लपून छपून घेतलेली भेट ही जनतेसमोर आलेली. त्यामुळे त्यांनी ज्या आक्रमकतेने हा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यापेक्षा 10 पट आक्रमकतेने आता हा मुद्दा पुढे नेऊन त्या मुलीला, त्या लेकीला, आपल्या लेकीला न्याय मिळवून दिलाच पाहिजे. आणि बावनकुळेंनी सुद्धा एक जबाबदारी घेतली पाहिजे का ज्या माणसाला मारलं गेलं हा बीजेपीचा बूथ
कमिटीचा अध्यक्ष आहे, बूथ मेंबर आहे. तुम्ही त्या बावनकुळेंनी त्या फॅमिलीची भेट नाही घेतली. संतोष देशमुख फॅमिली त्या मुलीला भेटले नाही आणि धनंजय मुंडेला साधं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्याला भेटायला गेले. तुम्हाला अशी काय गरज पडली होती त्या दोघांची भेट करून द्यायची 4.5 तास एकत्र बसायचे? असा कोणता विषय आलता का त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारणच पुढे जाणार नव्हतं? एका आरोपीला समर्थन करणारे नेत्याची भेट त्या विरुद्ध मोर्चा काढणाऱ्यांना तुम्ही घ्यायला लावता. हे सरळ सरळ महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात बावनकुळेंनी बी केलाय, धस साहेबांनी बी केलाय, मुंडेंनी बी केलेला आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीने मुंडे आणि धस यांची भेट झाली, आता कुठेतरी हे प्रकरण मिटवण्याचं किंवा हे प्रकरणाला जास्त वाव मिळू नये यासाठीच ती भेट झाली आणि खुद्द बावनकुळेंनी देखील हे स्पष्ट सांगितलं की त्यांची भेट झाली म्हणून. नाही, मुद्दा भरकटत असेल तर समाज त्या माणसाच्या मागे राहणार नाही. दसांच्या मागे आम्ही का होतो? का तर त्यांनी संतोष भैया देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं. आम्हाला वाटलं की इथं कुठेतरी न्याय भेटू शकेल. आपला एक चांगला व्यक्ती ह्या माध्यमातून आपला एक चांगला व्यक्ती समाजाचा पुढाकार घेतोय, ते जरी बीजेपीचा असेल नाही तर कोणाचा असेल. त्या हिशोबाने आम्ही समाज म्हणून त्यांना पाठिंबा दिलाय. आणि समाज इतका बी हलक्या काळजाचा नाही हो. ते धस अशा दासांसारखी कितीतरी धस मी कोलू जे कोलतो म्हणतात ना, त्या पद्धतीने आम्ही करू. जोपर्यंत तो आमच्या सोबत होता तोपर्यंत आम्ही त्याच्या बाजूने होतो. असे कित्येक धस येतील जातील, कित्येक बावनकुळे येतील जातील, पण संतोष भैया देशमुख सारखं जे प्रकरण घडलेले हे आता पुन्हा घडणार नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आहे, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी हा विश्वास संपला ना, त्या दिवशी समाज कोणालाच मोजणार नाही. आणि जो काही न्याय मिळवायचा ना, तो कोणत्या पद्धतीने आम्ही मिळवून राहणार आहे त्याबद्दल वाद नाही. पण जोपर्यंत न्याय व्यवस्था आमच्या मनात आजपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच जर ह्याच गोष्टी घडामोडी होत राहिल्या तर असं कोणालाच आम्ही थारा देणार नाहीये. तर मग तो धस असू नाही तर मग बावनकुळे असू, अजून कोणत्या पक्षाचा कोणता नेता असो, आम्हाला पक्षाशी कोणत्याच देणं घेणं नाहीये. पण हा विश्वासघात जर होत राहिला तर मग आम्ही ह्या कोणालाच मोजणार नाही. फक्त एक आणि एक आमचे जरांगे पाटील एक व्यक्ती असे आहेत की त्यांच्यावर आज समाज विश्वास ठेवू शकतो आणि अजून विश्वास आहे. त्या माणसाने कधीच असं दोगलेपणा केलेला नाहीये, म्हणून समाज आज त्यांच्या मागे आहे आणि राहणार. एकीकडे आपण बघितलं की लोकप्रतिनिधी पलटी मारतायत असा आरोप केला जातोय, मात्र जरांगे आक्रमकपणे धसांवर असो किंवा मुंडेंवर असो आक्रमक प्रतिक्रिया देता येत आहे. तसं मुख्यमंत्र्यांवरती देखील आक्रमकपणे बोलता येतच आहे. तर कुठेतरी मग धस बॅकफुटवर आले असं वाटतंय का? बॅकफुट वर येण्याचा काही प्रश्नच नाही. एक समाजाची बाजू एक परपणे मांडत असताना दसांना हा समाज पुढे करत होता. पण जर दस समाजाच्या बाबतीत गद्दारी करत असतील तर दस आमच्या पुढे काहीच नाही. ते सोडून द्या, त्यांनी केलं ते मागे पडेल नाही पडेल. त्यांनी जरी हा मुद्दा मागे ठेवायचा प्रयत्न केला तर समाज हा मुद्दा भरकडून देणार नाहीये. उद्या मी तेच सांगितलं तुम्हाला, न्याय व्यवस्था जोपर्यंत आमचा विश्वास आहे तोपर्यंत ठीक आहे. जर ह्या न्याय व्यवस्थेतून जरी आमचा विश्वास उडाला तर मग आम्ही समाज म्हणून आमचे कर्तव्य आहे ते पहिला न्याय मिळून द्यायचं. मग तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मिळूनच देणार आहे, शांत थोडीच बसणार आहे. मग ते धस असू नाही तर कोणी असू, यांनी जर विषय सोडायचा प्रयत्न केला तरी सोडून द्या, समाजाला काही फरक पडत नाही. एकंदरीत काय वाटतं की जी पीडित मुलगी आहे तिने देखील नाही का आपल्या वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी ती देखील कुठेतरी भावनिक झाली, तिने देखील आव्हान केलेलं होतं. मात्र आता कुठेतरी धसांची बदलती भूमिका त्या मुलीला न्याय मिळवून देणार का? धस म्हणजे पूर्ण मराठा समाज नाही, तेच आता आमच्या मित्रांनी सांगितलं. धस मराठा समाजाची बाजू मांडत होते म्हणून मराठा समाज त्यांच्या सोबत होता. धसांमुळे मराठ्यांमध्ये मराठत्व आलेलं नाहीये, तर धस मराठा समाजाची बाजू मांडत होते म्हणून त्यांना डॉक्टर घेतले. डॉक्टर घेतलेल्या व्यक्तींनी जर विश्वासघात केला तर त्यांना डॉक्टरून खाली आणायला वेळ लागत नाही. जरांगे पाटील हे मॅनेज न होणारे नेतृत्व आहे. आमचा कोणावरही विश्वास नाही, सरकारवर नाही, काही नाही. जोपर्यंत जरांगे पाटील आहेत तोपर्यंत आम्हाला कोणावर कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, कारण आमचं बुलंद आवाज तो आम्हाला त्यांच्यावर आमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. कुणी मॅनेज झालं तरी ते मॅनेज होऊ नाही शकत. उद्या काँग्रेस आणि भाजपची सुद्धा युती होऊ शकते, परंतु जरांगे पाटील मॅनेज होऊच शकत नाही. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीने या देशमुख प्रकरण पहिल्यांदा उचललं गेलं आणि आता कुठेतरी राजकारण होते असं वाटतंय का? मुंडे असो किंवा धस यांची भेट झाल्यानंतर बावनकुळे यांची ज्या पद्धतीने त्यामध्ये आता इन्व्हॉल्वमेंट झाली आहे, कुठेतरी राजकारण होतंय का केवळ या प्रकरणाचं? संतोष भैया देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झालेली आहे किंवा त्यांना जसं मारण्यात आलेलं आहे, तर सगळ्यात प्रथमतः याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता सगळ्यांनी संतोष भैयाच्या मुलीला न्याय कसा मिळेल हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि जर याच्यामध्ये राजकारणाचा जर मुद्दा आणायचाच म्हणला तर ही जी भेट होती मुंडेची आणि धसची,
ही भेट झालीच नव्हती पाहिजे. आणि जरी समजा भेट झाली तर इथून पुढं आता जसं की दसची जबाबदारी अजून वाढलेली आहे, त्यांनी अत्यंत प्रखरपणे संतोष भैया देशमुख यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बस. आता काय वाटतं एकंदरीत मराठा समाजाने काय भूमिका घेतली पाहिजे? आता त्या पीडितेला न्याय मिळवून द्यायचा आहे तर काय मराठा समाजाची भूमिका असली पाहिजे? मराठा समाज नेहमीच न्यायाच्या आतापर्यंत प्रतीक्षेत आहे. मराठा समाजाची आता जी भूमिका राहील, समजा जर सुरेश अण्णा धस हे जर मॅनेज झाले किंवा राजकीय वळण जर या गोष्टीला जर मिळत असेल तर मराठा समाज या घटनेसाठी नव्याने लढा उभा करेल असं मी सांगतो. दादा एकंदरीत आता हे सगळं राजकारण पाहता एक मराठा समाजाने म्हणजे दासांकडे ज्या पद्धतीने बघितलं होतं, पण आता जी बदलती भूमिका हे राजकारण सुरू आहे, तर एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये त्या मुलीला न्याय मिळेल का? आणि जर न्याय मिळाला नाही तर मराठा समाज काय भूमिका घेणार? निसर्गाचा नियमच आहे, उशिरा का होईना ते न्याय मिळणारच आहे. जर न्याय नाही मिळाला तर मराठा समाज बी क्षत्रिय समाज आहे. मराठा समाजात वाल्या कराडपेक्षा मोठे मोठे गुंड आहे, पण मराठा समाजाने कधी वाल्या कराड, जशी काही लोकांनी वाल्या कराडची बाजू घेतली तरी मराठा समाजाने आजपर्यंत कधी मराठा समाजातल्या गुंडांसाठी मोर्चे नाही काढले, किंवा ज्या मराठा नेत्यांच्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी राजीनामा दिले त्यांच्यासाठी कधी मोर्चे नाही काढले. कारण मराठा समाज हा न्यायप्रिय आहे आणि तो कोणत्याही जातीतला असो त्याला न्याय भेटलाच पाहिजे. वाल्या कराडची बाजू घेणारे आणि औरंगजेबाची बाजू घेणारे हे एकाच विचाराचे माणसं आहेत. ते दोघांचाही आम्ही निषेधच करतो. जे औरंगजेबाची बाजू घेणाऱ्यांना आपण ज्या पद्धतीने शिव्या देतो त्या शिवाचे हकदार हे वाल्या कराडची बाजू घेणारे लोक आहेत. कारण यांना न्यायाचं नाही, फक्त त्यांच्यापासून यांचे जे पैसे पाणी भेटतात आणि त्याच्या जीवावर त्यांची घर रोजीरोटी चालते, त्याच्यामुळं त्यांचा फक्त तेवढाच संबंध येतो आर्थिक व्यवहाराशी. बाकी त्यांना माणुसकीचं काही देणं घेणं नसतं. न्याय हा आमचा अजूनही न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि मराठा समाजातल्या युवकांवर विश्वास आहे. कारण जिथं अन्याय होतो तिथं मराठा समाज हा उभा राहणारच. न्याय नाही मिळाला तर आम्ही रोडवर येऊन उतरणारच. जगाच्या इतिहासातले मोठमोठे मोर्चे हे मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे निघालेले आहेत. आपण पाहिलेले कोपर्डी प्रकरणात बी लाखोनी करोडोनी मराठा समाज रोड न्याय एकदम कायदेशीर मार्गाने उतरला होता. आणि आताही जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी असू किंवा संतोष भाई देशमुखांसाठी हा कायदेशीर पद्धतीने समाज हा रोडवर उतरलेला आहे. हा समाज शक्यतो कायदा हातात घेणारच नाही. फक्त न्यायदेवतेने आम्हाला न्याय द्यावा ही मापा अपेक्षा. एक 2 महिने झाले तर आपण बघू शकतो की अजित पवारांनी देखील कुठेतरी अशी ठोस भूमिका घेतलेली नाही. जर दोषी असेल तर कारवाई होईल. आणि अंजली दामनी यांनी अनेक पुरावे देखील दिले, धसांनी देखील पुरावे दिले होते, मात्र कारवाई होत नाही. कुठेतरी राजकारणच या प्रकरणात होतंय का, किंवा राजकारणासाठी हे प्रकरण चाललंय का? 100% राजकारण चाललंय. त्यांना त्यांची बाजू धरायची, त्यांना त्यांचे लोक जवळचे लोकप्रिय आहेत. पण आमचा समाज म्हणून आम्हाला त्या गोष्टींना खूप आम्ही लांब सोडलेले आहे. राजकारणापासून आम्ही खूपच बाजू झालेलो आहे. पण आज तो न्याय कसा मिळवायचा ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. त्यामध्ये अडसर ठरणारे जे कोणी असतील त्यांना आम्ही तर माफ करणार नाहीच. नक्कीच धस असो किंवा मुंडे असो किंवा बावनकुळे यांचं जरी बदलतं राजकारण असेल किंवा यांची जरी भूमिका बदलली तरी मराठा समाज त्या देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील असं समाज बांधव ठणकावून सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.